नमस्कार मित्रांनो, मी शलाका आणि घर गप्पा फॅमिलीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज श्री राम मंदिर प्रतिष्ठापन सोहळा असल्याने आम्ही सगळेच सकाळी लवकर उठलो आणि आवराआवर करायला सुरुवात केली। तोपर्यंत एक एक करत सगळ्यांनी आपले कामे उरकून घेतली। मी घाईघाईने सगळीच कामे आवरत घेतली आणि घर झाडले आणि रांगोळी काढायला लागले। आजचा दिवस खरंच दिवाळीसारखा भासत होता, कारण सकाळी सकाळी आमच्या आसपासच्या बिल्डिंगमधून रामभजनांचा मधुर स्वर कानी येत होता व वातावरण एकदम राममय झाले होते। खरं तर राम या दोन शब्दातच विश्व सामावल्यासारखे वाटते। बघता बघता रांगोळी पूर्ण झाली। आज मी राम मंदिराचे चित्रच काढायला ठरविले होते आणि तुम्ही कमेंट करू शकता मित्रांनो, रांगोळी कशी वाटते ते। रांगोळी पूर्ण करून झाल्यास आईंनी आणि मी सर्व देवांना स्नान घालून त्यांची पूजा करून घेतली व नाश्त्याची तयारी केली। मित्रांनो, आज मराठमोळी पोहेच नाश्त्याला बनवले होते। खूप सुंदर झाले होते। दुपारी आज पुलाव करण्याचा बेत ठरल्यामुळे भाज्या आणायला बाहेर निघाले। बिल्डिंग बाहेर निघताच समोरचे दृश्य अगदीच विलोभनीय होते। पूर्ण वातावरण भगवे झाले होते। भगवे झेंडे, मंदिर सगळेच भगवं दिसत होतं सगळीकडे। छान रम्य असं वातावरण वाटत होतं। असं वाटत होतं की दिवाळीची शॉपिंग करायला जाते। रस्त्यात मंदिर दिसलं, ते मारुतीचं मंदिर होतं। रामभजनाचा स्वर कानावर आल्यामुळे पाय आपोआपच मंदिराकडे खेचले गेले। मग तिथे दर्शन घेतले। तिथे होम हवन भजन चालू होते। मग थोडा वेळ तिथे थांबून प्रसाद घेऊन निघाली आणि मग मी भाज्या घेऊन घरी आली। मग पुलाव बनवण्यासाठी तयारी सुरू केली। सर्व भाज्या कापून धुवून छान तयारी करून घेतली। घाईघाईने पुलावाचे काम उरकून घेतले। पुलाव बनवून रेडी केला। मित्रांनो, पुलाव मी कसा बनवला याची रेसिपी मी लवकरात लवकर अपलोड करेल। नंतर संध्याकाळी चहा झाल्यानंतर झाडलोट करून घेतली व देवपूजा केली। मग दारात दिवे लावून घेतले। आज राम मंदिर प्रतिष्ठापन असल्यामुळे बाहेर रॅली निघाली होती। ती रॅली सुद्धा पाहिली। लहान लहान मुलं राम लक्ष्मण सीता बनले होते। मग गॅलरीमध्ये दिवे लावून घेतले। दिवाळीचा माहोल असल्यासारखं वाटत होतं। घरात करंजी आणि शंकरपाळे बनवले व त्याचा नैवेद्य मी देवाला दिला। घरात दिवाळी असल्यासारखा आज आम्ही सण साजरा केला। आजचा दिवस असा छान रम्यमय आणि आनंदात गेला। मित्रांनो, करंजी, शंकरपाळे आणि पुलावाची रेसिपीचा व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करेल। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।